की मी खूप आमदारांना भेटतो आणि ते सगळे सांगतात की हे शाळा टिकल्या पाहिजे, ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, कॉर्पोरेशनच्या शाळेला महत्त्व आलं पाहिजे. मी एक दिवस नगरसेवकाला विचारलं, तुमच्यापैकी किती जणांचे मुलं कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकतात? एकाची नाही. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये, मलबार शाळेत, आणि आम्हाला ज्ञान शिकवतं. हे शाळा चालल्या पाहिजे. ज्याच्यात क्वालिटी असेल त्याचं दुकान चालेल. बिर्याणीवाला मुसलमान आहे पण सिंधू लाईन लावून उभ्या खाऊन राहिले. तुमची शाळा चालवायची, तुमचं स्टँडर्ड, तुमची क्वालिटी तुम्ही मेंटेन करा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही 100% रिझल्ट करा. पण आम्ही रिझल्ट नाही करणार, नाही आम्ही असे आम्हाला ते ग्रँटच द्या. असं कसं? तुम्ही जर रिझल्ट चांगला लागला ग्रँट का द्या? तुम्हाला वेतन आयोग का वाढवा? तुमच्याही पण कार्याचं परफॉर्मन्स ऑडिट झालं पाहिजे. शाळा चांगल्या असल्या पाहिजे, शिक्षण चांगलं असलं पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि तुम्ही चांगलं काम केलं, तुमचं वेतन पण वाढलं पाहिजे. मी एका शाळेत गेलो होतो, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या ह्याच्यात, नाव नाही सांगत तुम्हाला, नागपूरतली शाळा. तर मी गेलो तर शिक्षकांना भेटलो, मत द्या. मुख्याध्यापक नाही दिसले. म्हणलं का हो आपले सर दिसत नाही? आमचे सर इन्शुरन्सचं पण काम करतात. मग म्हणलं अजून काय करतात? नाही, लाकडी फर्निचरचंही पण काम त्यांनी सुरू केलं. मग काय आजकाल त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण घेतला बिल्डिंगचा. म्हणलं शाळेत कधी येतात कधी जातात. म्हणजे मुख्याध्यापक असताना सगळे कामं त्यांचे बंद. शाळेत शिकवणं, विद्यार्थी, शिक्षक याशी काही संबंध नाही, बाकी सगळे धंदे सुरू आहे. हे कसं चालणार? जर तुमचं प्रोफेशनल इथिक्स असेल तर तुम्ही ठरवलं पाहिजे की माझा विद्यार्थी असा मी तयार करेन आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत.